चॅप्टरचं काय नाव? वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी. मराठीत काय म्हणतो रोहित त्याला? वर्क अँड एनर्जी. महेश सांग डेफिनेशन वर्कची. हा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला झाला. डेफिनेशन. डेफिनेशन झाला ना चॅप्टर. स्कूलमध्ये झाला, क्लासमध्ये झाला. नीट बस. वर्क म्हणजे जर मी एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला, एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला आणि त्या बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झालं, जे झालं ना त्याला काय म्हणायचं? वर्क डन. जर मी एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला आणि त्या बॉडीमध्ये काय झालं? डिस्प्लेसमेंट, तर त्याला म्हणायचं वर्क इज डन. म्हणजे काय? हा स्टूल आहे बघा इथं, आहे का? डिस्प्लेसमेंट म्हणजे इकडे बघ. डिस्प्लेसमेंट म्हणजे ती बॉडी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरकणं. मी याला फोर्स लावला, सरकले का तिकडं? म्हणजे मी काय केलं? वर्क केलं. काय केलं? जर मी एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला आणि त्या बॉडीवर मध्ये काय झालं, तर मी म्हणणार वर्क इज डन. मी या भिंतीवरती फोर्स लावला, भिंत सरकली का तिकडं? मग वर्क डन झालं का? नाही. वर्क डन मी तेव्हाच म्हणणार जेव्हा मी एखाद्या बॉडीवरती काय लावणार? फोर्स लावणार, त्या बॉडीवरती काय झालं? मग डेफिनेशन लिहायची. when the force apply on a body cause the displacement in the body called as work done. जेव्हा मी एखाद्या बॉडीवरती फोर्स लावतो आणि त्या बॉडीमध्ये काय होतं, तेव्हा मी काय म्हणणार? वर्क डन. ओके. भिंतीवरती फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट झालं का? बेंचला मी खाली प्रेस केलं, फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट झालं का? वर्क डन तेव्हाच म्हणणार जेव्हा मी काय करणार? फोर्स लावणार आणि त्या बॉडीमध्ये काय होणार? मग असं मला एखादं रिझन सांगा की एखाद्या ह्युमन बॉडीने दुसऱ्या बॉडीवरती फोर्स लावला आणि त्या बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे त्यांनी वर्क डन केलं. असं एक्झाम्पल सांगा. स्टूल, बरं, ते आत्ताच मी ढकललं. दुसरं चेअर. काय? आता सगळं तेच सांगायला लागला. ते भाजी विकणार त्याच्याकडे गाडी असते बघा, ती माहितीये का? ढकलतं ते ढकलतं. काय लावतं त्याच्यावरती? फोर्स लावतं. त्याच्यामुळे ती गाडी पुढे जाते. म्हणजे तो काय करत असतो? वर्क करत असतो. काय करत असतो? दुसरं कोणतं एक्झाम्पल सांगू शकता? ते लहानपणी कधी खेळलाय का? गाडीला दोरी बांधायची आणि ती गाडी पुढे वळायची. गाडी वळण्यासाठी तुम्ही काय करता? आणि ती गाडी काय होती? पुढे येते. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं? डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही काय केलं? वर्क केलं. जेव्हा एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स लावतो त्या बॉडीमध्ये काय होतं? डिस्प्लेसमेंट. तेव्हा त्याला मी काय म्हणणार? वर्क. ओके. वर्क डन. मराठीत काय म्हणणार? मग त्याची डेफिनेशन. जी बुक मध्ये तुम्हाला दिली, लिहिलंय का तुम्ही? नाही लिहिली. हे नंतर मॅडम ग्रुपवरती पाठवतील, लिहिसाल. ओके. मोबाईल आहे ना सगळ्यांकडे. वर्कची डेफिनेशन काय? जे मी मराठीमध्ये सांगितलं तेच. जे एखाद्या बॉडीवरती फोर्स लावल्यावरती त्या बॉडीमध्ये काय होतं, तेव्हा मी काय म्हणणार? वर्क डन. ओके, डन. पण त्याचा फॉर्म्युला आहे बघा, जो तुम्ही मगाशी मला सांगितला. वर्क डन, वर्क डन, वर्क डन. त्याचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लाईफ टाइम लक्षात ठेवसाल. वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू, याला तुम्ही असं लिहिता, W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यस नि दाखवतो. डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो? यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय असतं महेश? हा मोबाईल इथं आहे, इथून इथं आला, त्याच्यामध्ये काय झालं? डिस्प्लेसमेंट. मराठीत काय म्हणतो त्याला? विस्थापन म्हणतो. ओके. पण हा कम्प्लीट फॉर्म्युला नाही. याच्यामध्ये मी याच्यावरती फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट झालं का रे? मग वर्क डन किती आहे? 0. मी भिंतीवरती फोर्स लावला,
डिस्प्लेसमेंट झालं का? वर्क डन काय? झिरो. मग याचा कम्प्लीट फॉर्म्युला काय माहितीये का? याचा कम्प्लीट फॉर्म्युला आहे डब्ल्यू वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. वर्क डनचा फॉर्म्युला काय? एफ एस कॉस थिटा. थिटा म्हणजे काय असतो माहितीये का? अँगल असतो. थिटा म्हणजे काय असतो? थिटा म्हणजे अँगल. थिटा इज द अँगल बिटवीन, थिटा इज द अँगल बिटवीन एफ अँड एस. थिटा म्हणजे अँगल आहे कोणामधला रे? एफ आणि एस मधला. एफ आणि म्हणजे काय असतं बघा, म्हणजे काय असतं? ही आपली ही काय रे हातगाडी, त्याच्यामध्ये भाज्या वगैरे असणार, तो जो असणार ना हॉकर्स म्हणतो, भाजी विकणारा, तो इथे बघा. ओके. तर त्याने ती गाडी, मोठा काढूया थोडस त्याला, त्याने गाडी अशी ढकलली बघा, अशी ढकलतोय. ओके. फोर्स कुठं लावलाय त्यांनी? वरती असा. फोर्स कुठं लावलाय? असा. असा नाही ढकलत तो, असं ढकलतोय वरती. ओके. मग ही झाली डायरेक्शन कशाची रे? फोर्सची. पण गाडी काय वरती चालली का? गाडी पुढे चालली. हा. मग ही गाडी अशी चालली तर ही झाली गाडीची डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची. मग त्या फोर्स आणि ह्या यस मध्ये जो अँगल आहे ना, तो अँगलला काय म्हणतो आपण? थिटा. फक्त थिटा. ओके. हा फोर्स आणि हा यस त्याच्यामधला जो अँगल आहे ना, त्याला काय म्हणतो आपण? थिटा. मग आता मला सांगा, मी तो हॉकर्स अशी गाडी ढकलतोय, गाडी जाणार कुठे रे? हा. मग आता एफ आणि एस मध्ये अँगल किती? झिरो असणार आहे. अशी जर गाडी ढकलली ना, अँगल किती असणार आहे? झिरो. आता आहे का झिरो? हा जो अँगल आहे ना एफ आणि एस मधला, त्याला काय म्हणतो मी? थिटा. ओके. मग त्या थिटाची व्हॅल्यू, जे काल तुम्ही व्हॅल्यू सांगितलं ना, एक असतो इथं थिटा घेतला, तिथं व्हॅल्यू त्याची काय? कॉस थिटा. नंतर वर्क डनचा फॉर्म्युला काय? वर्क डन एफ एस इंटू कॉस थिटा. वर्क डन एफ एस इंटू कॉस थिटा. आणि पुढे काहीतरी बुक्स मध्ये दिले तुम्हाला कन्क्लुजन. मग थिटाची व्हॅल्यू काय असू शकते? झिरो असू शकते. ओके. अजून काय असू शकते? 90 असू शकते. अजून काय असू शकते? अशा बऱ्याच असतात, पण तुम्हाला लक्षात किती ठेवायच्या? 3 लक्षात ठेवायच्या. ओके. कॉस झिरो काय असतो रे? 1 असतो. किती असतो? कॉस झिरो काय असतो? लाईफ टाइम. लक्षात ठेवायचं कॉस झिरो. आता ते कसं आलं आता आपल्याला देणे घेणं नाही. शेवटचा चॅप्टर आहे जिओमेट्री, तुम्हाला जिओमेट्रीमध्ये ट्रिग्नोमेट्री, त्याच्यामध्ये शिकसाल. आता फक्त लक्षात ठेवायचं कॉस झिरो काय असतो? कॉस 90. अरे झिरो असतो. कॉस 90 किती असतो? झिरो असतो. आणि कॉस 180 -1 असतो. ओके डन. एकदा सांगसाल कॉस झिरो, कॉस 90, कॉस 180. लक्षात राहील ना? आता बघा, आत्ताच तुम्हाला सांगितलं की ही आपली गाडी आहे आणि तो मी अशी ढकलतोय, म्हणजे आळस नको देऊ. एफ कुठं रे? इकडं. गाडी चालली कुठं? तिकडच. म्हणजे एफ आणि एस मध्ये कितीचा अँगल झाला? मग अशी जर कंडिशन असेल ना, तर मी लिहिणार काय? डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस कॉस झिरो. या केस मध्ये कॉस झिरो, अरे कॉस झिरो किती? तर मी लिहिणार काय रे? डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस इंटू काय रे? 1. तर डब्ल्यू इज इक्वल टू काय लिहिणार? एफ एस. आणि या केस मध्ये जे वर्क असतं ना, ते पॉझिटिव्ह असतं. काय असणार आहे? पॉझिटिव्ह वर्क कधी असणार? जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय असेल? एकाच डायरेक्शनला असेल. ओके डन. दुसरा थिटा किती रे? 90. कॉस 90 किती? कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? 0. ओके. आता बघा, रस्त्यामध्ये काय झालं? गाडी बंद पडली. ही गाडी आहे, मस्त गाडी आहे, बंद पडली. आपल्याला त्याला बाजूला काढायचंय रोहित. आपल्याला काय करावं लागेल रे? ढकलावे लागेल.
ढकलावी लागेल. मग आता आर्यन काय म्हणला, मी एकटा ढकलतो गाडी, बाजूला काढतो. आता गाडी ढकलायची म्हणजे एकतर पुढं ढकलायची किंवा म्हणजे गाडीचं डिस्प्लेसमेंट कुठं पाहिजे रे आपल्याला, एकतर या साईडला या साईडला. मी म्हणतो की आर्यन म्हणला की या साईडला गाडी ढकलायची. आर्यन म्हणला मी एकटा ढकलतो, आणि तो काय गेला गाडीच्या टपावरती जाऊन बसला आणि खाली ढकलायला लागला. फोर्स कुठं लावतोय रे, खाली लावतोय. फोर्स लावतोय कुठं आणि गाडी न्यायची कुठं आपल्याला, जाणार आहे का माहितीये का. डिस्प्लेसमेंट मध्ये फोर्स मध्ये कितीचा अँगल आहे रे, 90चा अँगल आहे. आणि 90चा अँगल असला ना कॉस 90 किती असतो, बघा ना. आता वर्डनच्या फॉर्म्युल्यात टाकू, W इज इक्वल टू एफएस इंटू कॉस 90. कॉस 90 ची व्हॅल्यू, मग इथं येणार काय, एफएस इंटू 0. आणि कशालाही मी 0 ने मल्टिप्लाय केलं की आन्सर काय येणार, 0च. 0 ने याला मल्टिप्लाय केलं आन्सर काय येणार. म्हणजे त्यांनी खाली गाडी कितीही ढकलली, गाडी पुढे जाणार आहे का. मग इथं जे वर्क असणार आहे ना ते काय असणार आहे, 0 वर्क असणार आहे. काय असणार आहे, मग 0 वर्क कधी असणार रे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये कितीचा अँगल असेल, 90. 90 म्हणजे परपेंडिक्युलर. 90 म्हणजे दुसरं, हा बेंच मला तिकडे टाकलायचा आहे, म्हणजे बेंचची डिस्प्लेसमेंट कुठं पाहिजे रे, तिकडं. मी खाली ढकलला, जाणार आहे का तिकडं, का फोर्स मध्ये आणि डिस्प्लेसमेंट मध्ये कितीचा अँगल आहे, ओके. आणि 90 डिग्रीचा अँगल असेल ना तर वर्क डन काय असणार आहे, ओके डन. तिसरा अँगल किती, 180चं एक्झाम्पल पहा. कॉस 180 किती असतो, आपलं वेट आहे ना, आपलं वेट आहे ना फोर्स आहे. आपलं वेट म्हणजे काय आहे, फोर्स आहे. मग आता हे याचं झाड आहे, कशाचं, वडाचं नाही, नारळाचं झाड आहे. नारळाचं झाड आहे असं समजा, आणि नारळ काढायचे आपल्याला. तर शंकर म्हणला की मी नारळ काढतो. आपलं वजन काय आहे, फोर्स आहे. आणि वेट कायम डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं, वेट कायम. मग आता शंकर म्हणला की मी नारळ काढतो, त्याला वरती नारळ दिसतात मस्तपैकी, तो वरती चढायला लागला झाडावरती. त्याचं वेट कोणत्या डायरेक्शनला असेल रे, खाली आहे. तो पडला तर खालीच पडणार ना. वेट कोणत्या डायरेक्शनला आहे, तो चाललाय कुठे रे, हा वरती चाललाय. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट कुठं होतंय, वरती. आणि वेट कुठे आहे, वेट म्हणजे फोर्स. आता बघा यस आणि एफ एकमेकाला काय रे, अपोजिट आहे. आणि अपोजिट असेल तर अँगल किती असतो, 180. मग या केसमध्ये W इज इक्वल टू लिहिणार काय रे, एफएस इंटू कॉस 180. कॉस 180 काय असतो, मग W इज इक्वल टू एफएस इंटू -1. W इज इक्वल टू एफएस इंटू -1 मायनस एफएस. या केसमध्ये जे वर्क असणार आहे ते कसं असणार आहे, निगेटिव्ह. हे समजलं का. वर्क डनचे 3 टाइप्स, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, 0 वर्क. पॉझिटिव्ह कधी असणार आहे, यस फोर्स आणि यस एका डायरेक्शनला. 0 वर्क कधी असेल रे, यस. आणि निगेटिव्ह वर्क कधी असणार. मला असं एखादं एक्झाम्पल सांगू शकता का अजून, की ते वरती जातंय आणि त्याचं वेट खाली आहे. क्रेननी गाडी उचलताना बघितली का, क्रेननी गाडी उचलतात, गाडीला उचलतात कुठे रे, म्हणजे गाडीचं डिस्प्लेसमेंट कुठे आहे आणि फोर्स कुठे आहे. फोर्स म्हणजे वेट, एकमेकाला काय रे, अपोजिट. अपोजिट म्हणजे अँगल किती. मग त्या केसमध्ये पण वर्क कसं असणार आहे, निगेटिव्ह. एखादी गोष्ट वरती चालली असेल ना, किंवा तुम्ही हे करताय ह्याच्यावरती जाता ना ट्रॅकिंग करताय ना, ते तुमचं वर्क पण काय असतं, निगेटिव्ह असतं. तुमचं वर्क निगेटिव्ह, कारण तुम्ही चाललाय वरती, डिस्प्लेसमेंट वरती, आणि फोर्स कुठे आहे, निगेटिव्ह वर्क आहे. तुम्ही खांबावरती चढताय, वर्क कसं आहे, निगेटिव्ह आहे. पण तुम्ही खांबावरून खाली येताय घसरत, किंवा घसरगुंडीवरून खाली येताय, वर्क कसं असणार आहे, पॉझिटिव्ह. घसरगुंडीवरून खाली येताय, बघा ना, घसरगुंडीवरून खाली येताय, फोर्स कुठं रे,
खालीच. येत आहे कुठं? खालीच. मग इथं वर्क कसं असणार आहे? पॉझिटिव्ह. हे समजलं का? वर्क म्हणजे जर मी एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला आणि त्या बॉडीमध्ये काय झालं तर मी म्हणणार वर्क डन. ओके. वर्क डनचा फॉर्म्युला काय? एफ कॉस थिटा. एफ वर्कचे 3 टाइप्स, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि पॉझिटिव्ह वर्क कधी होणार? डायरेक्शन सेम. निगेटिव्ह वर्क कधी होणार? अपोजिट. अपोजिट म्हणजे 180 आणि 0 वर्क कधी असणार आहे? हा. ओके डन. लक्षात. आता मला युनिट पाहिजे. वर्कचं काय पाहिजंय? युनिट. आता युनिट काय असतं माहितीये का तुम्हाला? युनिट काय असतं माहितीये का? युनिट का नाही माहिती? रोहित तुला माहितीये का युनिट काय असतं? मी जर याला म्हणलं, तुझं काय नाव? हा, ऋत्विक. ऋत्विकला म्हणलं, ऋत्विक तुझी हाईट किती आहे? ऋत्विक म्हणला माझी हाईट आहे 5. ओके. पुढचं सांगितलं पाहिजे ना त्यांनी. पुढचं काय? तो सांगेल ना पुढचं. या पुढचं जो सांगणार आहे ना, फूट सांगेल, ते जे सांगणार आहे ना ते त्याचं काय असणार आहे? युनिट असणार आहे. ऋत्विकला म्हणलं तुझी हाईट किती आहे बाबा? तो नुसता म्हणला 5. त्याला मी म्हणेल त्याची हाईट 5 सेंटीमीटर असेल. 5 सेंटीमीटर म्हणजे एवढा. हे जे पुढचं बोलतो ना ते काय असतं रे? युनिट. मराठीत काय म्हणतो त्याला? एकक. मी जर म्हणलं झाडू पाय सर याने नाही झाडते. घ्या ना आजचे दिवस. त्या कधी येणार आहेत? आजचे दिवस घ्या ना. घ्या आतमध्ये तिकडे आहे बघा झाडू, ह्याच्यातून घ्या. पण खालचं जे आहे ना हॉटेलच्या मधलं ते ह्याने हे करा. दर येते. हॉटेलच्या तिथले ते खराट्यानेच घ्या. मम्मीने तुम्हाला साखर नाही पाठवलं आणि साखर किंवा शेंगदाणे आणायला पाठवलं, तर रोहितला मम्मी म्हणाले की बाबा जा 2 किलो साखर घेऊन ये. तो दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणला मला 2 साखर द्या, 2 साखर द्या. पुढचं बोललाच नाही. दुकानदार त्याला 2 दाणे देईल. चालेल का रे? मग पुढचं त्यांनी बोललं पाहिजे ना. पुढचं हे काय आहे? केजी. हे काय आहे? अरे युनिट आहे. केजी म्हणजे काय? त्यांनी बोललं पाहिजे की मला 2 किलोग्राम साखर द्या. मी जर तुमची हाईट विचारली तर तुम्ही सांगितलं पाहिजे की माझी हाईट किती आहे? माझी हाईट किती आहे? 5 फूट. हे फूट काय आहे? युनिट आहे. ओके. मी म्हणलं तुमचं घर किती लांब आहे? तुम्ही म्हणला की इथून माझं घर 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर हे काय आहे? युनिट आहे. ओके. प्रत्येक क्वांटिटीला युनिट असतं. जसं साखरेचं वजनाचं युनिट काय म्हणतो? केजी. हाईट सांगितली, हाईट लेंथ युनिट काय? फूट असू शकतं, सेंटीमीटर असू शकतं, मीटर असू शकतं, वेगवेगळे. तसं मला युनिट काढायचंय कुणाचं रे? वर्कचं. कोणाचं युनिट काढायचं? वर्कचं काढायचं. ओके. वर्क म्हणजे काय भक्ती? कार्य. वर्क म्हणजे कार्य. उशीर कस काय झाला? पाय यायचं की रे. लक्ष द्या. वर्कचा फॉर्म्युला काय? एफएस कॉस थिटा असतो पुढे, पण कॉस थिटाचं युनिट नसतं. मला याचं एस युनिट काढायचंय. याचं फोर्स एस युनिट काय रे? फोर्स एस युनिट काय? फोर्स युनिट न्यूटन रे. रताळ्यांनो माहिती पाहिजे. फोर्स युनिट काय? फोर्स युनिट न्यूटन. माहितीये ना, सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, वरून सफरचंद पडलं होतं, त्याचं नाव म्हणजे फोर्स युनिट आहे. फोर्स युनिट काय? न्यूटन. यस म्हणजे काय?
डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? वर्कचं युनिट न्यूटन मीटर. वर्कचं युनिट, पण त्यालाच आपण काय म्हणतो माहितीये का? जूल. वर्कचं एसआय युनिट काय? आयुष्यात कधी तुम्हाला विचारलं की वर्कचं एसआय युनिट काय, तर सांगणार काय? जूल. वर्कचं एसआय युनिट ते जूल म्हणजेच काय? न्यूटन मीटर. न्यूटन ते आलं कसं? वर्कचा फॉर्म्युला एफ एस. एफचं एसआय युनिट एस, त्या न्यूटन मीटरलाच काय म्हणतो आपण? ओके, डन झालं. समजतंय का काय चाललंय? मराठीत पण जूलच म्हणतो. आता लक्ष द्या. 1 जूल म्हणजे किती असतं? 1 जूल म्हणजे किती असतं मला बघायचंय. ओके, तर हा आपला बॉक्स आहे काहीतरी समजा. ओके, मी याच्यावरती फोर्स लावला. काय लावला? त्याच्यामध्ये काय होणार रे? डिस्प्लेसमेंट होणार. ओके, आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क. मी याच्यावरती फोर्स लावला, त्याच्यामध्ये काय होणार? डिस्प्लेसमेंट. मला सांगा, हे वर्क पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का झिरो आहे? पॉझिटिव्ह आहे, कारण डायरेक्शन काय? सेम. मग आता नीट लक्ष द्या. जर मी ह्याच्यावरती 1 न्यूटनचा फोर्स लावला, किती लावला? आणि त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झालं किती? 1 मीटर. तर मी म्हणणार, जे मी वर्क केलं ना, जे मी वर्क केलं ते वर्क किती असणार आहे? 1 जूल. ओके, जर मी एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला, किती फोर्स लावला? 1 न्यूटन. त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती झालं? तर मी म्हणणार, मी लावलेलं वर्क, मी केलेलं वर्क किती आहे? ओके, डन. याची डेफिनेशन काय सांगणार माहितीये का? when 1 Newton force applied on body cause the displacement in the body is 1 meter, then the work done is 1 joule. ते आपल्या मनाने लिहू शकता. तुम्हाला काही समज नसेल सांगितलेलं, पण जर मी याच्यावरती फोर्स लावला, किती? त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झालं किती? तर मी म्हणणार लावलेलं वर्क किती आहे? ओके, डन झालं. याची डेफिनेशन ही असेल, की तुम्ही उद्या लिहिसाल. इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन, if a force of 1 Newton displaces an object through 1 meter in the direction of the amount of work done on the object is 1 joule. जर मी एखाद्या बॉडीवरती फोर्स लावला 1 न्यूटन आणि त्या बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट झालं किती? तर मी म्हणणार केलेलं वर्क किती आहे? एवढं लक्षात राहील. वर्कचा फॉर्म्युला एफ इंटू एस. थिटाच्या टर्म्स मध्ये विचारला तर एफ एस कॉस थिटा. युनिट काय? फोर्स न्यूटन, एस मीटर. न्यूटन मीटरलाच काय म्हणतो आपण लाडाने? सारखंच न्यूटन मीटर म्हणणं हे नाही ना. जसं ऋत्विकला मग मी म्हणणार सारखेच ऋत्विक, महेशला महेश. त्यामुळे तुम्हाला नावं ठेवतात ना, चिंट्या पिंट्या जे काय ते. तसं सारखंच याला न्यूटन मीटर नाही म्हणणार, मग त्याला आपण लाडाने काय म्हणतो? जूल. ओके, डन. आणि 1 जूलची हे डेफिनेशन. ओके, आता एक एसआय युनिट असतं, एक काय असतं, आणि अजून एक असतं सीजीएस युनिट. सीजीएस युनिट काय माहितीये का? आता लक्षात ठेवा फक्त. अर्ग असतं. अर्ग ऐकलं का कधी? वर्कचं एसआय युनिट काय? जूल. सीजीएस युनिट काय? वर्कचं एसआय युनिट, सीजीएस युनिट, एसआय युनिट, सीजीएस युनिट. इथपर्यंत काही सांगितलं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? बघा, एनर्जीचे डेफिनेशन सांगसाल? भक्ती मराठीत काय म्हणतो एनर्जीला? ऊर्जा. ऊर्जा म्हणतो. काय म्हणतो? एनर्जीचे डेफिनेशन काय माहितीये का?
द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क. एखाद्या बॉडीची वर्क करण्याची कॅपॅसिटी, त्याला काय म्हणतो आपण? एनर्जी. म्हणजे बघा, शंकर आणि महेश सकाळी घरून आले 6 वाजता क्लासला, आणि महेश मस्तपैकी खाऊन आला, 2-4 चपात्या हाणून आलाय, आणि शंकर उपाशी आलेला आहे. आता मी दोघांना काय सांगितलं की बाबा हे बेंच आहेत ना, हे पलीकडे नीट ठेवायचे. कोण पटकन ठेवील रे? महेश. का? त्याच्याकडे काय आहे? एनर्जी आहे. त्याच्यामुळे तो जास्त वर्क करू शकतो. त्याच्याकडे जास्त एनर्जी आहे, त्याच्यामुळे तो जास्त म्हणजे वर्क करण्याची कॅपॅसिटी, तर त्याला काय म्हणतो आपण? एनर्जी. द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क. कार्य करण्याची क्षमता. कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? एनर्जी. ओके, डन. बघा आता, वर्क आणि एनर्जी दोन्ही सेम गोष्टी असतात. वर्क आणि एनर्जी सेम असतात. तर एनर्जीचं एसआय युनिट कुणाचं? एनर्जीचं. तेच आहे जे वर्कचं असतं. वर्कचं काय रे? जूल. एनर्जीचं पण काय असणार? कारण दोन्ही सेम आहेत का? सेम आहे सांगेल तुम्हाला पुढे. आर्यन, एनर्जीची डेफिनेशन सांग. हा, सांग ऋत्विक. परफॉर्म सांगा. कार्य करण्याची क्षमता म्हणा. तुम्ही नका रे. कार्य करण्याची क्षमता त्याला म्हणतो आपण ऊर्जा. कार्य करण्याची क्षमता त्याला म्हणतो. आता मनसल मागे. द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क. कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. एनर्जीचं एसआय युनिट काय? जूल. एनर्जीचं एसआय युनिट काय? लक्ष द्या. आता ती एनर्जी 2 टाईपची असते. एनर्जी दोन टाईपची असते. एक काय रे? यस, कायनेटिक एनर्जी. एक काय असती? कायनेटिक एनर्जी. दुसरी काय असती? पोटेन्शियल एनर्जी. रोहित मराठीत काय म्हणतो माहितीये का? भक्ती, गतीज ऊर्जा. आणि याला काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. गतीज ऊर्जा आणि एनर्जी 2 टाईपची. कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय असते बघा. जी बॉडी मोशन मध्ये, तर त्या बॉडीकडे जी एनर्जी असते त्याला म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. जी बॉडी मोशन मध्ये असती, स्पीड मध्ये असती, त्याच्याकडे काय असती? पट्टापट्टा सांगा मला, कुणाकडे कायनेटिक एनर्जी असेल? रस्त्यावरून गाडी स्पीडने चालली, त्याच्याकडे काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी. सांग काय? पण तो बर्ड्स एका जागेवर बसला असेल का? आता माझ्याकडे कायनेटिक एनर्जी किती आहे? 0. कारण मी काय? रेस्ट मध्ये. कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा त्याच्याकडेच असती जो काय आहे? मोशन मध्ये. कायनेटिक एनर्जी त्याच्याकडेच असती जो काय आहे? मी जर पळायला लागलो ना, माझी कायनेटिक एनर्जी काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, आता किती आहे माझी कायनेटिक एनर्जी? तुम्ही ते हे केलं का? ॲरो ताणला, सोडला, त्याच्याकडे काय आली? अरे कायनेटिक एनर्जी आली. काय आली? ते असं खेळला का तुम्ही कधी? काय म्हणताय? धनुष्यबाण. असं खेळला का कधी? हे अशा दगडाच्या प्लेन दगड मांडायचे लगोरच्या. खेळला ना? इकडून बॉल मारला,
तो बॉल आला, बॉल येतोय स्पीड मध्ये, त्या बॉलकडे कोणती एनर्जी आहे? आता ती ह्याला धडकलं की ह्या मस्तपैकी अशा लांब उडून पडतात बघा. हे याला धडकलं ना, ह्याची एनर्जी कुणाला मिळाली? याला मिळाली. ओके. दुसरं, तुम्ही हे केलं, रबर ताणता बघा, एकमेकाला मारता, रबर ताणला, सोडला, रबराकडे काय आली रे? कायनेटिक एनर्जी. जी बॉडी स्पीड मध्ये असणार, जी बॉडी त्याच्याकडे काय असणार आहे? आता क्लासरूम मध्ये अशी एक गोष्ट आहे, त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी. आता फॅन मोशन मध्ये ना, जी बॉडी मोशन मध्ये असणार त्याच्याकडे काय असणार? मराठीत काय म्हणणार बघती त्याला? हा, काय म्हणणार रोहित? आणि लाईफ टाइम एक लक्षात, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, कायनेटिक एनर्जीचा लाईफ टाइम एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय माहितीये का? के म्हणजे काय? फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर. एम म्हणजे काय? मास आहे. एम म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? व्हेलोसिटी. व्ही म्हणजे काय? व्हेलोसिटी म्हणजे स्पीड. नीट बस. व्हेलोसिटी म्हणजे स्पीड. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला एम म्हणजे, व्ही म्हणजे. रस्त्याने दोन गोष्टी चालल्यात, एक सायकलवर चाललाय आणि एक ट्रक चाललाय. दोघांचं स्पीड सेम आहे, आळस नका देऊ. दोघांचं स्पीड सेम आहे. कुणाकडे कायनेटिक एनर्जी जास्त असेल रे? का? मास जास्त आहे. कायनेटिक एनर्जी दोन गोष्टीवरती डिपेंड असते, मास वरती आणि व्हेलोसिटी म्हणजे स्पीड. मास वाढलं तरी कायनेटिक एनर्जी वाढणार, स्पीड वाढलं तरी कायनेटिक एनर्जी वाढणार. ओके. बघा, बंदुकीची गोळी घेतली आणि कुणाला तरी हाताने मारली, त्याला काय होईल का रे? नाही होणार. होईल का त्याला काही? बंदुकीची गोळी घेतली, कुणाला तरी मारली हाताने, त्याला काय होणार आहे का? नाही. 2-4 शिव्या देईल मला. पण तीच बंदुकीची गोळी, ते बंदुकीची गोळी गनमधून घातल्यावर एंड होईल ना त्याचा? का? कारण त्या गोळीकडे काय आली आता? कायनेटिक एनर्जी आली, कारण स्पीड वाढणार ना. ओके, डन. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचे डेफिनेशन काय? द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क. ओके. आता लई तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युला सांगणार आहे. हा आला कसा समजायचं नाही तुम्हाला. न्यूटनचे 3 कायनेमॅटिक इक्वेशन माहितीये का रे? माहितीये? तुला माहितीये का? न्यूटनचे गतीविषयीचे 3 हे फॉर्म्युले हे आयुष्यात कधी तुम्ही ऐकलंय का? V इज इक्वल टू यू प्लस एटी. ऐकलंय? कोणत्या चॅप्टर मध्ये? हा, ऐकलं ना, मग ते पाठ करून पण ठेवणार आहे. हे न्यूटनचं पहिलं इक्वेशन आहे. V इज इक्वल टू, व्ही म्हणजे काय? यू म्हणजे काय? व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी. व्ही म्हणजे काय? यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी. यू म्हणजे, ए म्हणजे काय? ACCLERATY, ऍक्सलेशन. टी म्हणजे काय? टाइम. हे न्यूटनचं पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन आहे. ओके. दुसरं काय माहितीये का? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यूटी प्लस. यस म्हणजे काय माहितीये का? डिस्प्लेसमेंट. यस म्हणजे काय आहे? हा, झालं. यू वरती लिहिलाय. यू म्हणजे काय? हा. ए म्हणजे
ऍक्सिलरेशन. टी म्हणजे, आणि तिसरं काय माहितीये का, फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस, फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस यू म्हणजे काय रे? हा, ओके. इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे काय असतं? रोहितनी गाडी चालू केली, गाडीचं पहिल्यांदा स्पीड काय असेल रे? 0. का लगेच 100ला जाणार तो? आता म्हणलं की गाडी पळवायची, 0 वरून गेला 100ला, तर 0 काय झाली त्याचा? यू. आणि 100 काय झालं? फायनल व्हेलोसिटी. यू म्हणजे स्टार्टिंग आणि व्ही म्हणजे, तुम्ही फॅन चालू केला तो लगेच जोरात फिरायला लागतो का रे? आधी हळूहळू फिरतो ना. मग आधी इनिशियल व्हेलोसिटी काय? 0, आणि नंतर एका स्पीडने, कॉन्स्टंट स्पीडने फिरतो, मग त्याची काय झाली? ती फायनल व्हेलोसिटी. समजते का? येस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. उद्या मी आलेल्या हे 3 इक्वेशन विचारणार. पहिलं काय? V इज इक्वल टू, दुसरं काय? ut प्लस थर्ड काय? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस. या इक्वेशनचा यूज करून आता मगाशी मी तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगितला. काय सांगितला रे? हा फॉर्म्युला कसा आला ना, तर डेराईव्ह करायचंय. आणि लाईफ टाइम तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवसाल. हा आला कसा ना, हे आपल्याला उद्या डिराईव्ह करायचंय. ओके, डन झालं.